सकाळी टी व्ही लावल्यानंतर ती पहिली बातमी आली की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितजी पवार यांचं विमानामध्ये त्यांचं विमान क्रॅश झालं आणि ते गंभीर जखमी झाले. असं वाटलं की त्या याच्यातून ते बाहेर येतील, पण लगेच 10-15 मिनिटात दुसरी बातमी आली की त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांच्यासोबत जे सिक्युरिटी होते, क्रू मेंबर होते, पायलट होते, त्यांचंसुद्धा त्यामध्ये निधन झालं. या निधनामुळे बारामतीचीच हानी झाली नाही, जिल्ह्याचीच हानी झाली नाही, पार्टीचीच हानी झाली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राची ही हानी आहे. आजचा दिवस हा खरंच काळा दिवस आहे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितजी पवार यांच्या दुःखद निधनामुळे जी महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे, ही अत्यंत भयानक स्थिती महाराष्ट्रामध्ये या राजकारणाच्या याच्यामध्ये तयार झाली आहे. आणि यामुळे माझ्या विधानसभेतील सर्व लोकांकडून, माझ्या वर्धा जिल्ह्यातील सर्व लोकांकडून मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितजी पवार यांना श्रद्धांजली व्यक्त करतो आणि अशी घटना होऊ नये यासाठी काळजी घ्यायला पाहिजे असं सुद्धा सूचित करतो.